हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर नंबर 1 वर आहोत. इट इज रिप्रोडक्शन इन हायर प्लांट्स. चॅप्टर नंबर 1 ऑफ स्टेट बोर्ड, that is reproduction in higher plants. In this chapter already we have studied many things, that is the different types of microspores, megaspores, that is formation of microspore, microspore tetrad, microsporangium formation, everything we have studied. Then we have studied the megaspores, its formation, and how the typical embryo sac is formed and how the cells are arranged in it. That is, last time we have seen it is 7-celled, 8-nucleated structure. Thereafter we entered in our next topic, that is the pollination. In pollination we have studied the self pollination and cross pollination. In self pollination we have already phytonogamy, everything we have studied. Autogamy, in autogamy we have seen there are the flowers which promote the self pollination, which favor the self pollination, and what are their characteristics that we have seen. Then when we entered in this topic, जेव्हा आपण क्रॉस पॉलिनेशन मध्ये आलो तेव्हा आपण पाहिलं की क्रॉस पॉलिनेशन इज डन बाय टू इम्पॉर्टंट फॅक्टर्स, दॅट इज एबायोटिक एजंट्स. The factors or the you can say the agents or the things which carry out this pollination are called as agents. Actually, these agents can be abiotic, that is non-living, and biotic agents. The abiotic agents मध्ये आपण पाहिलं होतं की एनिमोफिली, जेव्हा पॉलिनेशन बाय एअर किंवा बाय विंड होतं तेव्हा आपण त्यांना म्हणतो एनिमोफिलस. आपण पाहिलं की एनिमोफिलस जे प्लांट असतात हे जवळपास 19 ते 20%, आपण रफली 20% म्हणतो, 20% प्लांट्स आर एनिमोफिलस प्लांट. त्याच्यानंतर निग्लिजिबल अमाऊंट म्हणजे 0.4% आसपास हायड्रोफिलस प्लांट्स असतात. तर या दोन गोष्टी आपल्याला कळल्या की एनिमोफिलस प्लांट जे असतात त्यांचे जे फ्लॉवर्स असतात कसे असतात, स्मॉल असतात, नेक्टरलेस असतात, फ्रॅग्रन्सलेस असतात, प्रोड्यूस्ड इन लार्ज अमाऊंट. त्यांचे जे पोलन ग्रेन्स असतात ते पण खूप जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतात. जनरली इट इज सीन इन मोनोकॉट्स. वी हॅव सीन द एक्झाम्पल. त्याच्यात राईस आहे, व्हीट आहे, त्याच्यानंतर ज्वार आहे. हे सगळे जे आहेत ते आपण एनिमोफिलस मध्ये पाहिलं. व्हॅलिस्नेरिया सारखं प्लांट पाहिलं हायड्रोफिली मध्ये. हायपोहायड्रोफिली काय असतं, एपिहायड्रोफिली काय असतं ते आपण पाहिलं. म्हणजे थोडक्यात क्रॉस पॉलिनेशनला फेवर करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपण एबायोटिक एजंटच्या माध्यमातून होणारं जे पॉलिनेशन आहे दॅट वी हॅव स्टडीड अर्लियर. येतं लक्षात? म्हणजे एअरने पॉलिनेशन होईल त्याला आपण एनिमोफिली म्हणू, पाण्यात पॉलिनेशन होईल त्याला हायड्रोफिली म्हणू. त्यांच्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या, त्यांच्या कोणकोणत्या प्लांट्स मध्ये ते पाहायला मिळतं, काय काय त्यांच्या प्रॉपर्टीज असतात, स्टाईल, स्टिग्मा मध्ये काय प्रॉपर्टीज असतात, त्याच्यानंतर पिस्टिल त्यांचं कसं असतं, त्याच्यानंतर फिलामेंट्स त्यांचे कसे असतात, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस करून चुकलोय. त्याच्यानंतर आपण जेव्हा क्रॉस पॉलिनेशनच्या दुसऱ्या भागामध्ये आलो होतो तेव्हा बायोटिक एजंट्स बद्दल पण आपण चर्चा केलेली. तर बायोटिक एजंट्स मध्ये जवळजवळ आपल्या बुक प्रमाणे बोलायचं झालं तर 75 to 80%, म्हणजे जवळजवळ सगळंच पॉलिनेशन आपल्याला इन्सेक्ट पॉलिनेशनने होताना दिसतं. म्हणजे इन्सेक्ट पॉलिनेशनचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये इन्सेक्ट्स आर इन्व्हॉल्ड. याला दुसरं एक नाव आहे. या बायोटिक एजंट्स मध्ये दुसरं कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये प्लांट्स आपोआप तर होणार नाही किंवा एक प्लांट दुसऱ्या प्लांटला जाऊन काही पॉलिनेशनला मदत करत नाही. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की याला आपण म्हणत असतो झू फिली. झूचा अर्थ होतो ॲनिमल आणि फिली म्हणजे लव्हिंग. तर
ज्यांच्यामध्ये आपल्याला ॲनिमल्स इन्व्हॉल्व्ह झालेले दिसतात, अशा प्रकारच्या क्रॉस पॉलिनेशनला आपण झूफिली असं म्हणतात. याच्यात आपण अनेक प्रकारचे पाहिले की काही इन्सेक्ट्स असतात, काही बर्ड्स पॉलिनेशन मध्ये हिस्सा घेतात, भाग घेतात, काही बॅट्स आपण पाहिलं. बॅट इज ऍक्च्युअली मॅमल, तर ते पण कसं पॉलिनेशन मध्ये, वटवाघूळ कसं पॉलिनेशन मध्ये भाग घेतं ते आपण बघितलेलं आहे. म्हणजे याची बेसिक चर्चा आपण केलेली. पण याच्याशिवाय स्नेकने पण ओफिओफिलस पण असतात, फ्लावर ओफिओफिली म्हणून त्याला आपण म्हणतो, स्नेकने पॉलिनेशन होतं. त्याच्यानंतर मिरमेक्टोफिली नावाचं एक असतं, जे काही विशेष प्रकारच्या ॲनिमल्सने पॉलिनेशन केलं जातं. तुमच्या माहितीसाठी मी मागच्या वेळेला सगळ्या प्रकारचे पॉलिनेशन जे होते ते मी ऑलरेडी सांगून दिलेले आहेत आणि आय होप तुम्ही लिहिलेले सुद्धा आहे. तुमच्या माहितीसाठी मी त्यांना रिवाइज करून देतो, एकदा सांगून देतो तुम्हाला कोणकोणते पॉलिनेशनचं नावं काय काय आहेत. कारण हे नॉन स्पेसिफिक आहेत, परीक्षेत फारसे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण आपल्याला त्यांची माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगून देतोय त्यांना काय काय म्हटलं जातं आणि कशा पद्धतीने त्यांना नावं दिले गेले आहेत. एक सेकंदात तुम्हाला सांगतो. बघा, एंटोमोफिली लिहिलेलं आहे बोर्डवर, ऑर्निथोफिली लिहिलेलं आहे, कायरोप्टेरोफिली लिहिलेलं आहे, मॅलॅकोफिली बद्दल आपण लिहिलेलं आहे मागच्या वेळेला. मॅलॅकोफिली इज देअर. त्याच्यानंतर मिरमेकोफिली इज देअर. मिरमेकोफिली आपण ज्या वेळेला बॉटनीमध्ये स्टडी करतो त्यावेळेला खूप सारे नावं आपल्याला असे पाहायला मिळतात. मिरमेकोफिलीचा अर्थ होतो पॉलिनेशन बाय एरॉइड्स. अजिबात लक्षात ठेवायची गरज नाही. त्याच्यानंतर पॉलिनेशन बाय अँड्स. ओफिओफिली बद्दल मी बोललो. ओफिओफिली पॉलिनेशन बाय स्नेक्स. ज्या मुलांनी लिहिलं नसेल ते हे लिहू शकतात. आय होप इतक्या डिटेल मध्ये नाही जायचं. आपल्या टेक्स्टबुक मध्ये म्हणजे एनसीईआरटी मध्ये आणि स्टेट बोर्ड मध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे त्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. तर आय थिंक आपल्याला ह्या 3 गोष्टींबद्दल बोलायचं. काय बोलायचं याच्यात काही विचार करण्यासारखं काही गंभीर असं काही नाही. एंटोमोफिली बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तर इन्सेक्टने पॉलिनेशन होणार मॅक्सिमम. तुम्हाला मी काय सांगितलं की प्लांट्स जे असतात जवळजवळ मी आत्ता बोललो त्याप्रमाणे 80% आसपास सगळे प्लांट्स काय फेवर करतात. 80% जे प्लांट्स आहेत ते काय फेवर करतात. दे फेवर क्रॉस पॉलिनेशन. काय फेवर करतात बाळांनो, कशाला पसंती क्रम काय असतो त्यांचा, पसंत कशाला करतात, तर क्रॉस पॉलिनेशन. आता प्रश्न असा येतो, याच टॉपिकवर मी पुन्हा बोलतो, क्रॉस पॉलिनेशनला प्लांट्स का प्रेफर करतात. तर याचं एक बेसिक रिझन मी सांगितलं होतं की इनब्रीडिंग डिप्रेशन आपल्याला पाहायला मिळते. इनब्रीडिंग डिप्रेशनचा अर्थ होतो बाळांनो की जसं जसं प्लांट सेल्फ पॉलिनेशन करत राहील तर एक वेळ अशी येते की याचे कॅरेक्टर्स वीक होत जातात. याच्यामधल्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या काय होतात, वीक. आणि ह्या जेवढ्या वीक होत जातील, लिसन व्हेरी केअरफुली, त्या जेवढ्या वीक होत जातील तेवढी त्या प्लांटची सस्टेनेबिलिटी म्हणजे टिकून राहण्याची क्षमता विपरीत परिस्थितीमध्ये, ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये
टिकून राहण्याची क्षमता कमी 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 होत जाते. म्हणजेच असे प्लांट्स जर त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन पुन्हा पुन्हा काय होतं की सायंटिस्ट दे हॅव ऑब्झर्व्ड की आफ्टर रिपीटेड सेल्फ पॉलिनेशन वेदर दे कुड बी एनिमल्स और प्लांट्स, जर रिपीटेड सेल्फ पॉलिनेशन होत राहिलं किंवा सेल्फ फर्टिलायझेशन होत राहिलं इन केस ऑफ एनिमल्स, तर होतं काय की इनब्रीडिंग डिप्रेशन येतं. म्हणजे हे दीज आर मोर ससेप्टिबल टू द डिसीजेस. निरनिराळ्या प्रकारचे जे वातावरणातले चढ उतार येत असतील त्याला हे पटकन बळी पडतात आणि पटकन हे जे प्लांट्स असतील ऍनिमल्स असतील ते वीक होत जातात, जेनेटिकली वीक होतात, फिजिकली वीक होतात. त्यांच्यामध्ये ज्याला बायोलॉजीमध्ये व्हायगर आपण असं म्हणतो, जोम, जोश, उत्साह जो असतो तो कमी 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 होत जातो. एवढंच नाही, काही प्लांट्स मध्ये त्यांचं जर रिपीटेड सेल्फ पॉलिनेशन होत राहिलं तर सीड प्रोड्युसिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाते, फ्लावर प्रोड्युसिंग कॅपॅसिटी कमी होऊन जाईल आणि अल्टिमेटली फ्लावर कमी प्रोड्यूस होतील तर सीड कमी प्रोड्यूस होतील आणि अल्टिमेटली फ्रूट सुद्धा कमी प्रोड्यूस होतात आणि त्यामुळे अशी व्हरायटी नामशेष होण्याचा, एक्सटिंक्ट होण्याचा चान्स असतो. तो चान्स प्लांटला घ्यायचा नसतो. कुठलीही प्रजाती, कुठलाही सजीव नेहमी काय अपेक्षा करतो की माझी पिढी किंवा माझं जे प्रजाती आहे, माझी जी स्पेसीज आहे, इट शुड कंटिन्यू इट्स लाईफ. येतंय लक्षात? तर त्यामुळे क्रॉस पॉलिनेशन फेवर केलं जातं, क्रॉस पॉलिनेशनला महत्व दिले जातं. म्हणून काही प्लांट्स मध्ये पुढे गेल्यावर आपण शिकणार आहोत याच टॉपिक मध्ये की काही प्लांट्स मध्ये क्रॉस पॉलिनेशनला चालना मिळावी, क्रॉस पॉलिनेशनला फेवर करण्यासाठी एक महत्वाची गोष्ट केली जाते की काही स्वतःच्या बॉडीमध्ये चेंजेस करून घेतले जातात. आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली, लक्षात काय आली की बायोटिक एजंट जे असतात, बायोटिक जे एजंट्स असतात दे प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन क्रॉस पॉलिनेशन. मग त्याच्यात पहिला नंबर कोणाचा येतो? इन्सेक्टचा येतो. कारण मॅक्सिमम जर आपण याला ह्या बायोटिक एजंट्सला 100% मध्ये डिवाइड केलं तर जवळजवळ 80% क्रॉस पॉलिनेशन जे आहे ते एकटे बीज, त्याच्यात पण जर आणखी स्पेसिफिक बोलायचं झालं तर बीज आणि बटरफ्लाईज, बीज आणि बटरफ्लाईज आपल्याला मॅक्सिमम पॉलिनेशन करताना दिसतात. त्याच्यातही आणखी स्पेसिफिक बोलायचं झालं तर बीज करतात बाळांनो की तुम्ही 8% पॉलिसी करत असतात. तर आता प्रश्न असा येतो, थोड्याशा प्रॉपर्टीज आपल्याला इन्सेक्टच्या माहिती असतील तर आपल्याला एंटोमोफिली समजून घ्यायला अजिबात अवघड जाणार. एंटोमोफिलस फ्लावर जे असतील, वर्ड लिहून देतो, एंटोमोफिलस. एंटोमोफिलसचा अर्थ होतो असे फ्लावर जे इन्सेक्ट कडून पॉलिनेशन करण्यासाठी उपयुक्त असतात किंवा तयार असतात. तर एंटोमोफिलस जे फ्लावर्स असतात हे फ्लावर चटकन नजरेत भरले पाहिजे, हे लांबून लक्षात आले पाहिजे, यांच्याकडे काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असल्या पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आपण समजून घेऊ शकतो की ब्राईट कलर्ड असतील. कसे असतील बाळांनो? ब्राईट कलर्ड असतील, बरोबर. बिग साईजचे असतील, बिग साईज असतील. आणि समजा बिग साईज नसले, स्मॉल साईज, तर दे प्रोड्यूस्ड इन बंचेस, ग्रुप मध्ये प्रोड्यूस केले जातील, ज्याला आपण काय म्हणतो? इन्फ्लोरसन्स. इन्फ्लोरसन्स म्हणजे तिसरी गोष्ट कसे असतील? हे फ्रॅग्रन्स असेल त्यांना. आपल्याला माहिती आहे की इन्सेक्ट दे कॅन हॅव सेन्स ऑफ फ्रॅग्रन्स, त्यांना सुगंध येतो, स्वीट असा फ्रॅग्रन्स त्यांना असला तर ते अट्रॅक्ट होतात.
आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना रिवॉर्ड मिळाले पाहिजे. रिवॉर्ड शब्दाचा अर्थ होतो, तुम्ही आमचं काम केलं तर आम्ही तुम्हाला काहीतरी बक्षीस देऊ. त्याला रिवॉर्ड म्हणून काय दिलं जातं? ऍज ए रिवॉर्ड म्हणून काय दिलं जातं त्याला? नेक्टर दिलं. नेक्टर. ही जर गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर एंटोमोफिलस फ्लॉवर्स मध्ये काय काय असले पाहिजे? आणखी एक गोष्ट राहिली ती म्हणजे कॉन्स्पिक्युअस असले पाहिजे. कॉन्स्पिक्युअस. कॉन्स्पिक्युअसचा अर्थ होतो लांबून नजरेत भरणारे. सहज चक्कर मारता मारता गेले तरी यांच्या नजर त्याच्यावर पडली पाहिजे. बघा, मग ह्या ज्या गोष्टी आहे, मी हे सगळे जे प्रॉपर्टीज लिहिल्या, या प्रॉपर्टीज या एंटोमोफिलस फ्लॉवर्स मध्ये पाहायला मिळतात. काय काय पाहायला मिळतात की हे ठळक असतात. ठळक का असतात? कारण ब्राईट कलर असतात, एक्सपोज्ड असतात, बाहेरच्या बाजूला सहज दिसतील असे असतात, बिग साईज असतात, की इतकी एकदम एक तर छोटी साईज नसेल, बऱ्यापैकी मोठी साईज असेल, कारण मोठी साईज असेल तरच हे नजरेत भरतील. आणि समजा जर मोठ्या साईजचे नसले तर केव्हा नजरेत भरतील? जर ते इन्फ्लोरसन्सच्या फॉर्म मध्ये असतील, बंच असा फ्लॉवर्स असेल. तिसरी गोष्ट, सुगंध. त्यांना मंद मंद सुंदर असा सुगंध येत असेल, आजूबाजूला तो सुगंध पसरत असेल तर तिथून जाणारा इन्सेक्ट जो असेल तो इझिली अट्रॅक्ट होईल. आणि चौथी गोष्ट म्हणजे यांना व्हिजिट केल्यानंतर काहीतरी रिवॉर्ड मिळाला. वर्सने नेक्टर सिक्रेटिंग ग्लँड, मध बनवणाऱ्या किंवा शुगरी सबस्टन्स बनवणाऱ्या ज्या ग्लँड्स असतात त्या डेव्हलप केलेल्या असतात. आणि हे जेव्हा व्हिजिट करतात तेव्हा यांना दोन गोष्टी मिळतात. काही काही इन्सेक्ट असे पण असतात की जे पोलन ग्रेन्स खातात आणि त्याबरोबर ते नेक्टर पण पितात. म्हणजे यांना या सगळ्या गोष्टी आपल्याला एंटोमोफिलस फ्लॉवर्स मध्ये पाहायला मिळतात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा एंटोमोफिलीचा प्रश्न येईल तेव्हा आपल्याला काय काय त्याच्यात मेन्शन करता आलं पाहिजे. याच्यामध्ये मॉथ असतात. कोणकोणत्या प्राणी आपल्याला एंटोमोफिलस प्रॉपर्टी किंवा पॉलिनेशन मध्ये कोणकोणते प्राणी भाग घेतात तर त्याच्यासाठी आपण लिहू शकतात. वास, त्याच्यानंतर मॉथ, सगळ्यात मोठा नंबर आहे बीज, वास, मॉथ. मी तुमच्या ग्रुपवर हे सगळे टाकलेलं आहे, तुम्ही एकदा यांचे सगळ्यांचे चित्र बघू शकता. येतंय लक्षात? त्याच्यानंतर बटरफ्लाईज, हे सगळे जे तुम्हाला सांगतो, हे सगळ्या निरनिराळ्या प्रकारचे कीटक जे असतात, देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ, आपण त्यांची एक कॅटेगरी करून टाकली. फ्लाईज पण असतात. येतंय लक्षात? तर हे सगळ्या प्रकारचे जे कीटक असतात हे एंटोमोफिलस असतात. आता काही इन्सेक्ट जे असतात त्यांना वासाशी फार काही घेणं देणं नसतं, त्यांना नेक्टरशी घेणं देणं नसतं. तर नेक्टर जर जास्त प्रमाणात प्रोड्यूस झालं तर ते लवकर. उदाहरणार्थ फ्लाईज बद्दल जर बोलायचं झालं तर फेटी एन्व्हायरमेंटला किंवा डर्टीनेस जिथं जास्त असेल तर तिथे लवकर अट्रॅक्ट होतात. त्यामुळे कुजके फळं जे असतात, कुजके फळं तुम्ही पाहिले असतील, मोठ्या मोठ्या माशा जर फळ जास्त पिकलेलं असेल, जास्त केळी तुम्ही पाहिली असेल किंवा तुम्ही जास्त पिकलेलं सफरचंद पाहिलं असेल, चिकू पाहिले असेल तर त्याच्यात ते जर उघड्यावर ठेवले असतील तर त्याच्यात मोठ्या मोठ्या माशा ज्या असतात तर त्या मोठ्या माशा इझिली त्याच्याकडे वाढतो. तर असे जे फ्लावर्स असतात जे या फ्लाईज कडून पॉलिनेट केले जातात त्यांच्यामध्ये एक आपल्याला बॅड असा स्मेल बघायला मिळतो. आता ही गोष्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर एंटोमोफिलस मध्ये थोडा चेंज असतो. पण जनरली मॅक्सिमम फ्लावर्स जे असतात इन्सेक्ट ने पॉलिनेट होणारे एंटोमोफिलस फ्लावर्स हे ब्राईट कलर्स असतील, कॉन्स्पिक्युअस असतील, स्वीट फ्रॅग्रन्स असेल, नेक्टर प्रोड्युसिंग ग्लँड्स असतील, या सगळ्या प्रॉपर्टीज ओव्हरऑल आपल्याला एंटोमोफिलस फ्लावर्स मध्ये पाहायला मिळतात. याचे काही एक्झाम्पल्स आहेत का? तर याचे सिंपल एक्झाम्पल्स तुम्ही लिहून घेऊ शकतात. दॅट इज जस्मिन,
रोज, मॅरीगोल्ड, ज्यांना ज्यांना सुंदर सुगंध येतो ना ते सगळे इन्सेक्ट पॉलिनेटिंग प्लांट्स असतात एक्सेप्ट फ्यू. याच्यामध्ये तुम्ही लोटस लाई ऍड करू शकता. दिस आर ऑल इन्सेक्ट पॉलिनेटिंग फ्लावर्स अँड प्लांट्स. आता पुढची जी कॅटेगरी आपली दॅट इज ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं जिथं बर्ड्सचा प्रश्न येतो तर कोणकोणते बर्ड्स पॉलिनेशन मध्ये हिस्सा घेतात, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात जास्त नाव घेत असतो हमिंग बर्ड आणि मागच्या वेळेला बोललो होतो हमिंग बर्ड आणि सनबर्ड. मी चित्र पाठवले त्यांचे ग्रुप पॉलिनेशन शिवाय क्रो हे पण प्राणी दाखवतात, पण तो यांचं प्रमाण जे आहे ते खूप निग्लिजिबल आहे. यांच्यामुळे जे पॉलिनेशन होत नाही असं मी म्हणणार नाही, पण खूप कमी प्रमाणात प्लांट्स मध्ये हे पॉलिनेशन घडून आणतात. पण दीज आर नोन टू स्पेसिफिक रोल इन पॉलिनेशन. यांच्यामध्ये फार मोठा रोल आहे सनबर्डचा आणि हमिंग बर्ड. हे न टेकता हे कंटिन्युअस यांचे जे हे असतात पंख असतात हे विंग्स कंटिन्युअस फडफडतात आणि त्या ज्या विंग्स फडफडत ठेवून हे त्या ह्याचा नेक्टरचा आस्वाद घेतात. आणि यांचा जेव्हा पुढचा जो भाग असतो त्यात तो जेव्हा हे आत टाकतात, यांची विशेष गोष्ट ही असते ऑर्निथोफिली जे करणारे बर्ड्स वगैरे असतात त्यांची चोच खूप लांब असते आणि मग इथे हा पार्ट असेल त्यांचा याचा मानेचा चेहऱ्याचा भाग आणि छोटीशी बॉडी असते आणि हे खूप खोलवरचा नेक्टर पिऊ शकतात. आता एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ऑर्निथोफिलस फ्लावरची प्रॉपर्टी काय असेल. ऑर्निथोफिलस फ्लावर म्हणजेच अल्टिमेटली असे प्लांट्स कसे असतील. तर असे फ्लावर्स कसे असतील की जनरली यांच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळेल दॅट इज फनेल शेप्ड कोरोला. यांचा जो करोला असेल ना आणि नेक्टर इन लार्ज अमाउंट, जास्त प्रमाणात नेक्टर प्रोड्यूस केला जातो लार्ज अमाउंट. हे कसे असतील. नो स्वीट फ्रॅग्रन्स, त्याच्याऐवजी कसं असेल जनरली बॅड स्मेलिंग असतील और विदाउट फ्रॅग्रन्स असतील म्हणजे तुमच्या लक्षात आलं. असं असण्याचं कारण काय की birds have poor sensation of smell. बर्ड्स कडे स्मेल सेन्सेशन अतिशय पुअर असल्यामुळे असे फ्लावर्स कसे असतील. बेसिक मी सांगितलं की यांचा जो करोला असेल तो खूप मोठा असेल, सर्वसाधारण अशा पद्धतीचा करोला असेल आणि याच्यामध्ये इथे हे आतपर्यंत लेट्स से की हा ओरीचा भाग आहे तर इथे सगळा नेक्टर भरलेला असेल, खूप सारा नेक्टर असेल. फ्लावर्स मजबूत असतील
अगेन कॉन्स्पिक्युअस असतील, अगेन ब्राईट असतील, बरोबर आहे, ब्राईट असतील, कॉन्स्पिक्युअस असतील, मॅक्सिमम अमाऊंट मध्ये नेक्टर प्रोड्युसिंग ग्लँड्स असतील, त्यामुळे नेक्टरचं प्रोडक्शन जास्त होईल, आणि स्टाउट असतील, मजबूत असतील, देठाची घट्टपणे, कारण समजा पक्षी आला बसला कुठेतरी तर याच्यात चोच टाकताना हे जर फ्लावर तुटून गेलं तर उपयोग काय झाला, तर हे मजबूत फ्लावर येत आहे लक्षात. म्हणजे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला ऑर्निथोफिलस फ्लावर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यांच्यामध्ये जे पोलन ग्रेन्स असतात बाळांनो, हे पोलन ग्रेन्स जनरली स्पाइनी असतात, स्पाइनी असतात आणि स्टिकी असतात. पोलन ग्रेन्स कसे असतील लक्षात ठेवा. पोलन ग्रेन्स पॉलिनेशन हे केव्हा करू शकतात, जर पोलन ग्रेन्स स्पाइनी असतील आणि स्टिकी असतील. यांच्या चोचेला, यांच्या मानेला जर हे चिटकू शकले नाही, विचार करा की चोच याने आत घातली आणि या चोचीवर जर हे चिटकू शकले नाहीत तर उपयोग काय झाला. एवढी सगळी धडपड करून, एवढे फ्लावरने एवढी सगळे प्रॉपर्टीज डेव्हलप केल्या आहेत स्वतःमध्ये, एवढे सगळे नवीन नवीन कॅरेक्टर्स ऍड केलेत स्वतःच्या मॉडिफिकेशन मध्ये, तर उपयोग काय झाला. तर त्यासाठी ही महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की हे जे पोलन ग्रेन्स असतील बाळा, हे जे पोलन ग्रेन्स असतील त्यांच्यामध्ये आपल्याला दोन स्पेसिफिक प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. एक तर ते स्पाइनी तरी असतील की सहज खरबरीत असतील, त्यांच्या चेहऱ्याच्या भागाला, पंखांना किंवा स्टिकी असतात. तर हे काही ह्या काही प्रॉपर्टीज. तर काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या की फ्लावर साईज मोठी असेल, फ्लावर हॅज स्ट्रॉंग पेडिसेल असेल, ब्राईटली कलर्ड असतील, कॉपियस लार्ज अमाउंट ऑफ नेक्टर इज प्रेझेंट इन इट. त्याच्यानंतर फाऊल स्मेलिंग असेल. जनरली कसं असतं हे इथे वर्ड बॅड स्मेलिंगला मी इथं जे बुकची लँग्वेज आहे त्याच्यामध्ये फाऊल असा वर्ड आहे, फाऊल स्मेलिंग असेल. फाऊल ओडर असा शब्द आहे, स्मेलपेक्षा आणखी चांगला वर्ड त्यांनी यूज केला, फाऊल ओडर. फाऊल ओडर म्हणजे बॅड स्मेल त्याचा येत असतो. कारण असं असण्याचं कारण पक्ष्यांना त्याच्या वासाशी काही घेणं देणं नाही. त्याचं रिझन मी इथं लिहिलेलं आहे. फनेल शेप्ड करोला असेल. तर एक सर्वसाधारण 5-6 प्रॉपर्टीज तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे ऑर्निथोफिलस फ्लावर्सच्या बाबतीत. ऑर्निथोफिलीचा अर्थ माहित पाहिजे आणि कोणकोणते पक्षी त्याच्यात मेन, विच 2 birds आर प्रॉमिनंटली इन्व्हॉल्व्ड इन ऑर्निथोफिली, दॅट आर the hummingbird and sunbird. So I think you got all these. Some of the these 3 or 4 birds, they also take part in ornithophily. So I think it is absolutely clear to all of you. Now we'll move to the last, that is the chiropterophily. Chiropterophily चा अर्थ असा होतो की जे पॉलिनेशन बॅटच्या माध्यमातून केलं जातं. कायरॉप्टेरॉसचा अर्थ होतो बॅट. तर कायरॉप्टेरोफिली मध्ये काय आपल्याला दिसेल, आता हे जनरली नाईट मध्ये काम चालतं. बॅट दिवसा पॉलिनेशन करायला जात नाही, परंतु एक गोष्ट आहे की रात्री हे खूप दूर अंतरापर्यंत पॉलिनेशन करण्यासाठी, म्हणजे पॉलिनेशन करण्या हा त्यांचा उद्देश नसेल कदाचित, पण ते खूप दूर दूरपर्यंत प्रवास करतात. 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर जाऊ शकतात. आणि तुम्हाला माहिती आहे की these bats are mammals and they have a specific property. काय प्रॉपर्टी यांची, तर दे कॅन लिसन द अल्ट्रासाउंड. जर एखाद्या झाडावर जर असं एखादं फ्लावर असेल जिथं भरपूर प्रमाणात नेक्टर प्रोड्यूस केला जातोय, बिग फ्लावर आहे, मजबूत फ्लावर आहे, जसं पेडिसेल मजबूत आहे पण डल कलर्ड आहे. कसं आहे बेटा, डल कलर्ड आहे, डल कलर्ड आहे, नाईट ओपनिंग आहे, नाईट ब्लूमिंग असेल. त्याच्यानंतर हाय नेक्टर प्रोडक्शन असेल.
त्याच्यानंतर स्ट्रॉंग पेडिसेल असेल, फाऊल ओडर असेल, कारण यांना खराब वास आला, हा चांगला वास यांना नकोय, तरी हे आता आय थिंक ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते तुमच्या लक्षात आल्या असतील. आणि हे जे फ्लावर्स असतात हे फ्लावर्स रात्रीच्या वेळेला जास्त करून आपल्याला पाहायला मिळतात. याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, यांचं पण लिहू आपण एक्झाम्पल. याचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्याला पाहायला मिळतं हे कायजेलिया नावाच्या प्लांट. कायजेलिया पिनाटामध्ये आपल्याला कायरोप्टेरोफिली आपल्याला पाहायला मिळतं. आणखी काही एक्झाम्पल्स तुम्ही लिहून घेऊ शकतात की जे एक्झाम्पल्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने आपल्याला कामात येऊ शकतात. त्याच्यात आपल्याला लिहून घ्यायचं आहे लिसन अँड राईट डाऊन. याच्यात लिहा पहिल्यांदा हमिंग बर्ड मध्ये आपल्याला बिग्नोनिया पाहायला मिळतं. बिग्नोनिया मध्ये हे पॉलिनेशन करून आणतात. बिग्नोनिया आपण 11वी मध्ये या प्लांट बद्दल बोललोय. बिग्नोनिया त्याच्यानंतर साल्विया नावाचा एक प्लांट असतं. साल्विया हे इन्सेक्ट मध्ये लिहायचंय तुम्हाला. या साल्विया मध्ये एक मेकॅनिझम असतं. साल्विया मध्ये आपल्याला लिव्हर मेकॅनिझम पाहायला मिळतं बाळांना. लिव्हर मेकॅनिझम काय प्रकार असतो एका मिनिटात एक्सप्लेन. लिव्हर मेकॅनिझमचा अर्थ असा होतो की समजा हे एक फ्लावर आहे, सपोज दिस इज वन फ्लावर. तर हे फ्लावर आहे, नॅचरली हा जो पोस्टेरियर पार्ट आहे हा याच्यात आहे. तर याच्यात हा जो पार्ट असेल हा पार्ट, सपोज दिस इज द अँथर. हे जेव्हा इथून इन्सेक्ट आत उडत येतो, इकूनच येणार नॅचरली. इथून उडत आल्यानंतर हा इन्सेक्ट याच्यावर बसतो. हा इन्सेक्ट लेट से मी दाखवतो इथे तुम्हाला. हा इन्सेक्ट यावर बसला, इथे हा इन्सेक्ट याच्यावर बसला. आय थिंक यू आर गेटिंग. इन्सेक्ट याच्यावर बसला. जसा हा बसला तसा याच्यावर दाब पडल्यामुळे, याच्यावर ह्या इन्सेक्टचं वजन पडल्यामुळे हा जो वरचा जो पार्ट होता हा खाली आला. आणि इथे जो स्टिग्मा होता, या स्टिग्माला याच्या बॉडीवरच्या, याच्या विंग्सवरच्या पोलन ग्रेनचा याला स्पर्श झाला. या विंग्सवरचे पोलन ग्रेन याला टच झाले आणि इथं पॉलिनेशन होऊन गेलं. म्हणजे इथे काय झालं, याच्या वजनाने हे लिव्हर सारखं मेकॅनिझम. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की जसं हा पार्ट आहे, दोन पार्ट आहेत असे एकमेकांना अटॅच आहेत. हा खालचा दबला तर हा दुसरा पण टच होऊन जातो. म्हणजे वरच्या भागातनं खालचा भाग, समजा याच्यावर जर एक इन्सेक्ट बसला असेल तर हा इन्सेक्ट जसं याच्या वजनाने हा खाली जाईल, तर हे दोन्ही अटॅच झाल्यामुळे हा पण पार्ट असा जवळ येऊन जातो. जवळ आला की जवळ आल्याबरोबर वजन पडल्यामुळे जवळ आल्यामुळे लिव्हर सारखं काम होतं. तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असाल की लिव्हर मेकॅनिझम कशा पद्धतीने काम करतं. तर हे साल्विया प्लांट मध्ये खास करून पाहायला मिळतं, म्हणून त्याचं एक्झाम्पल स्पेसिफिकली मी मेन्शन केलेलं आहे. आय होप यू आर गेटिंग. आणि याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे बाळांनो, तो आपल्याला नीट लक्षात ठेवायचा आहे. आता पुढे जे आपल्याला बघायचं आहे हे झालं एंटोमोफिलीचा एक स्पेसिफिक एक्झाम्पल होतं. हमिंग बर्ड्स मध्ये सनबर्ड तुम्ही फाइंड आउट करा, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हाला सहज मिळून जाईल नेटवर.
बुलबुल, पॅरट, क्रो कोणी विचारत नाही. कायरोप्टेरोफिली मध्ये काही एक्झाम्पल्स तुम्ही जर लिहून घेतले तर तुम्हाला त्याचा उपयोग होईल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने. त्यांचे नावं मी लिहून देतो. काही नावं तुम्ही लिहा, काही नावं मी लिहितो. जे बुक मध्ये आहेत ते बिलकुल विसरायचे नाहीयेत. बुकचे एक्झाम्पल जे आहेत, कारण बुक मधले बरेचसे एक्झाम्पल जे असतात बाळांनो ते जनरली विचारले जात असतात. त्यांच्यासाठी त्यांचे एक्झाम्पल्स आपण लिहून घेऊ. ऑर्निथोफिली मध्ये लिहून घ्या बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमॉन, त्याच्यात लिहून घेऊ. ऑर्निथोफिली मध्ये बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमॉन, बॉम्बॅक्स, कॅलिस्टेमॉन, ब्युटिया, ब्युटिया मोनोस्पर्मिया, ब्युटिया मोनोस्पर्मिया याचं नाव मी सांगू शकतो. ब्युटिया मोनोस्पर्मिया याचं नाव लिहून घ्यायला म्हणतात पळसाचं झाड, पलाश. हिंदीमध्ये याला पलाश असं म्हणतात. पलाशाचं झाड असं म्हणतो आपण याला. याचं नाव लिहून ठेवा. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑर्निथोफिली. येते लक्षात. सनबर्ड्स आणि हमिंग बर्ड्स असं स्पेसिफिकली त्यांनी काही मेन्शन केलं नाहीये की कशा कशामध्ये होतं. याच्यामध्ये अँथोसिफॅलस, कायरोप्टेरोफिली मध्ये आपल्याला जे शिकायचं आहे, जे समजून घ्यायचे एक्झाम्पल्स, त्याच्यामध्ये लिहून घ्यायचे की कदंबाचं झाड असतं. मी आज टाकलेलं आहे ते पण कदंबाच्या झाडाबद्दल त्याचा फोटोग्राफ तुम्हाला टाकलेला आहे. तर त्याचं नाव लिहून घ्या अँथोसिफॅलस. त्याचं एक्झाम्पल लिहून घेऊ अँथोसिफॅलस, अँथोसिफॅलस. दुसरे एक्झाम्पल तुम्ही लिहू शकतात की जे मी लिहिलेलं ऑलरेडी, कायजेलिया पिनाटा. आणि तिसरं जे एक्झाम्पल आहे ॲडॅन्सोनिया. ॲडॅन्सोनिया त्याला आपण म्हणतो बेओबॅब ट्री. ॲडॅन्सोनिया, ॲडॅन्सोनिया which is also called as baobab tree. याला ऍक्च्युअली सॉसेज ट्री पण म्हणतात, सॉसेज ट्री. तर हे काही एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असतील. एक एक दोन दोन जरी एक्झाम्पल आपल्याला लक्षात राहिले तरी भरपूर झाले. तर बायोटिक एजंट्स मध्ये, झूफिली मध्ये काय काय प्रकार असतात दॅट आय हॅव एक्सप्लेन्ड. त्याच्यानंतर एक पुढचा जो पार्ट आहे याच्यामधला, तो पार्ट आपण समजून घेणार आहोत. इथं तुम्हाला दिलंय बघा काय काय दिलंय बुक्स मध्ये की ऍडॅप्टेशन्स इन ऑर्निथोफिलस फ्लावर्स, बरोबर. त्याच्यानंतर ऍडॅप्टेशन्स इन कायरोप्टेरोफिलस फ्लावर्स मध्ये काय काय मिळतील. तर हे सगळे तुम्हाला ऍडॅप्टेशन्स जर तुम्ही बुक मध्ये बसून वाचलं शांतपणे आणि लिहून काढले तर तुम्हाला एकदम सोपं होऊन जाईल सगळं. आता एक जनरल मी तुम्हाला एक छोटासा टेबल लिहून देतोय, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येऊन जाईल. एक्झाम साठी इम्पॉर्टंट नाही, पण जे मुलं MCQ वगैरे सॉल्व्ह करतात तर त्यांना अवघड जायला नको प्रॉपर्टी वाईज किंवा नॉलेज वाईज, म्हणून मी त्यांना लिहून देतोय. प्लीज नोट डाऊन. साल्विया, साल्विया जे ज्याच्याबद्दल मी आत्ताच बोललो, लिव्हर मेकॅनिझम. साल्वियाचं पॉलिनेशन बीज करतात बाळांना, लक्षात ठेवा. पॉलिनेटर एका बाजूला आणि एका बाजूला आपण नाव लिहू प्लांट्स. कोणत्या प्लांट्स मध्ये साल्विया आहे. दिस इज द नेम ऑफ प्लांट, दिस इज द नेम ऑफ पॉलिनेटर. नंबर 1. नंबर 2 लिहून घ्या बिग्नोनिया. तुम्ही सांगायचं बिग्नोनिया, बिग्नोनिया. बिग्नोनियाचं पॉलिनेशन करतात हमिंग बर्ड्स, हमिंग बर्ड्स.
आत्ताच्या लेवलला ह्या प्रत्येक प्राण्याचं आपल्याला सायंटिफिक नेम माहिती असण्याचं काही कारण नाही, काही गरज पण नाही. ओफ्रीज, ओफ्रीज हा आर आहे बाळांनो. ओफ्रीज आपण वास ज्यांना म्हणतो यांच्याकडून हे पॉलिनेट होतात. हे स्युडो कॉप्युलेशन करतात, स्युडो कॉप्युलेशन करतात. एका मिनिटात समजून सांगतो. हे ऑफ्रिसचं जे फ्लावर असतं ते दिसायला असं असतं की ह्या वास्पला असं वाटत असतं की माझी फिमेल आहे. हे ऑफ्रिसचं जे फ्लावर असतं या फ्लावर अशा पद्धतीने हे फ्लावर तयार झालेलं असतं की या वास्पला असं वाटतं की ही आपली फिमेल आहे, म्हणून ते ह्या फ्लावरवर व्हिजिट करतात आणि ते सेक्सुअली ऍक्टिव्ह होतात आणि ते कॉप्युलेशन करतात. कॉप्युलेशन मेल आणि फिमेलचं मेटिंग ज्याला आपण म्हणतो ते मेटिंग करतात. त्यांना असं वाटतं की ही आपली फिमेल आहे, पण लगेच त्यांच्या लक्षात जेव्हा येतं तोपर्यंत पॉलिनेशन झालेलं असतं. दिस इज सो इट इज कॉल्ड ॲज स्युडो, म्हणजे खोटं पॉप्युलेशन होत असतं. नंतर फोर्थ तुम्ही लिहू शकता, दॅट इज युका. युका आणि मॉथचं बेटा खूप जबरदस्त रिलेशन आहे. मॉसचं लाईफ सायकल आणि युकाचं लाईफ सायकल एकमेकांशिवाय कम्प्लीट होऊ शकत नाही. कारण काय, मॉथ दे ले eggs in the ovary of युका. म्हणजे काय झालं, या प्लांटने एक ऍडिशनल फॅसिलिटी प्रोव्हाइड केली पॉलिनेशन करून घेण्यासाठी. काय फॅसिलिटी प्रोव्हाइड केली, एक सेफ जागा दिली. कशासाठी, एग लेईंगसाठी. कोणाला, मॉथला. इन रिटर्न मॉथने काय केलं, इन रिटर्न मॉथने युकाचं पॉलिनेशन घडून आणलं. बघा, युकामुळे काय झालं, मॉथचं काम झालं, आणि मॉथमुळे काय झालं, युकाचं काम झालं. म्हणून हे कसे आहेत बेटा, इंटरडिपेंडंट आहे. असं आणखी एखादं एक्झाम्पल आहे का, तर असंच एक आणखी एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं अमॉर्फोफायलस मध्ये. मी आज त्याचा फोटो टाकलेला आहे. एक 6 फुटाचं फ्लावर असतं, त्याच्या बेस मध्ये खूप सारे इन्सेक्ट आत जातात बेटा. त्यांचं पण लाईफ सायकल अशा पद्धतीने असतं की जसं ओव्ह्यूलची डेव्हलपमेंट सुरू होते तसं त्यावेळेला एग्स हॅच होतात आणि हे बाहेर निघून जातात. पण पॉलिनेशन मात्र यांच्या माध्यमातून होतं. खूप मोठं फ्लावर असतं, खूप मोठं फ्लावर असतं. ऍक्च्युअली इट इज नॉट ए सिंगल फ्लावर, इट इज ऍक्च्युअली इन्फ्लोरेसन्स. आज मी टाकलेलं आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला ते पाहायला मिळेल. पुढे आपल्याला एक नेहमीच परिचित उदाहरण आहे, तुम्हाला माहिती असेल, दॅट इज फायकस. फायकस बेंगालेन्सिस, फायकस रिलिजिओसा. हे जे आहेत म्हणजे पिंपळाचं झाड, त्याच्यानंतर वडाचं झाड, त्याच्यानंतर फायकस आणखी एक नाव आहे रेसिमोजा. फायकस रेसिमोजा, याचे भरपूर नाव आहे. फायकस स्मॉल मध्ये लिहित, कारण हे जिनस झालेलं आहे. रेसिमोसा, फायकस रेलिजिओसा, फायकस बेंगालेन्सिस, त्याच्यानंतर फायकस कॅरियाका. फायकस कॅरियाका. हे बघा, हे अत्यंत महत्वाचे, मी जेवढे महत्वाचे आहेत ना त्यांच्यामध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतं. याला फायकस रेसिमोसा म्हणजे तुम्ही त्याला औदुंबराचं झाड म्हणतात. औदुंबर, काही लोक उंबर असं पण म्हणतात. त्याच्यानंतर रिलिजिओसा म्हणजे पिंपळाचं झाड. पिंपळाला पण असेच फुलं लागतात. अशाच पद्धतीचे फ्लावर्स असं तुम्ही पाहिलं असेल, त्याला जर तुम्ही कट केलं तर आत सगळा इन्फ्लोरेसन्स असतो आणि याच्या आत तुम्ही पाहिले असतील बरेचदा काही कीटक असतात. जर तुमच्यापैकी काही मुलांनी कधी जर उंबर तोडून खाल्ला असेल
उंबर तोडून खाल्लं असेल तर त्याच्यात लाल लाल फळं येतात आणि असे क्लस्टर्स मध्ये येतात. तर त्यांच्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. बेंगालेन्सिस म्हणजे बनियन ट्री, वड, आणि कॅरियका म्हणजे अंजिराचं झाड, ज्याला आपण इंग्लिश मध्ये फिग असं म्हणतो. फिग म्हणजे अंजीर. तर या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं बेटा, की यांच्यामध्ये ब्लास्टोसेगा नावाचे कीटक आपल्याला मिळतात. ब्लास्टोसेगा अतिशय छोटे छोटे इन्सेक्ट्स असतात, हे यांच्यावर अवलंबून असतात. आणि हे ह्या प्लांटचे जे हे असेल इन्फ्लोरेसन्स, त्याचं फर्टिलायझेशन साठी एकमेकांवर इंटरडिपेंडन्सी इथे पण आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ॲरम लिलीज आपल्याला पाहायला मिळतात. ॲरम लिलीज तुम्ही जर हे टाकलं नेटवर तर तुम्हाला मिळून जाईल. ॲरम लिलीज मध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, दॅट इज, लिहून ठेवा, इट इज द पॉलिनेटेड बाय स्नेल्स. स्नेल्स मुळे पॉलिनेशन आपल्याला पाहायला मिळतं ॲरम लिलीज मध्ये. त्याच्यानंतर ब्युटिया मोनोस्पर्मी आपल्याला माहिती आहे, आत्ताच लिहिलं, आपण नाही लिहिलं तरी चालेल, तुम्हीच लिहिलंय. आणि त्याच्यानंतर ग्लोरिओसा सुपरबा. ग्लोरिओसा सुपरबा नावाचं प्लांट असतं, एकदा सर्च करा, खूप छान फ्लॉवर असते. आणि इट पॉलिनेशन कॅरीड आउट बाय सनबर्ड आणि समटाइम्स बाय बटरफ्लाय. So I have given one more example for sunbird pollination. तर हा जो पार्ट आहे बेटा, हा तुमच्या याच्यात सिलेबस मधला काही पार्ट नसेल, पण तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली असेल की निरनिराळे प्लांट्स आणि त्यांचे पॉलिनेटर्स कोणकोणते असतात, झूफिली आपल्याला कशा पद्धतीने पाहायला मिळते. आता जो आपल्याला लास्ट टॉपिक शिकायचा आहे, आणि दॅट टॉपिक इज very very important topic, that is called as outbreeding devices, contrivances. Outbreeding devices. डिव्हाइसेस, या डिव्हाइसेसला ही व्यवस्था, इथे डिव्हाइसेसचा अर्थ काही उपकरण नाहीये, इथे व्यवस्था आहे ज्याला आपण म्हणतो कॉन्ट्रिव्हन्सेस. कॉन्ट्रिव्हन्सेसचा अर्थ होतो सुविधा, व्यवस्था. त्याला तुम्ही व्यवस्था अशा अर्थानेही घेऊ शकता, कॉन्ट्रिव्हन्सेस. आता होतं काय, नीट लक्षात घ्या. आउटब्रीडिंग डिव्हाइसेसचा अर्थ होतो, it is seen in plants which favor cross pollination. क्रॉस पॉलिनेशनला ज्या प्लांट्स फेवर करतात त्यांच्यामध्ये आपल्याला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस पाहायला मिळतात. आता काय काय पाहायला मिळतं, मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे प्लांट्स बाळांनो असे असतात की जे क्रॉस पॉलिनेशनला फेवर करतात. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की त्यांना इव्होल्युशन मध्ये टिकायचं आहे, त्यांच्यामध्ये असं वाटतं व्हेरिएशन्स आले पाहिजे, बदलत्या हवामानात, बदलत्या ऋतुमानात त्यांनी तग धरला पाहिजे आणि त्यांची स्पेसीज वाढत राहिली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींना फेवर करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी तयार राहण्यासाठी या प्लांट्स मध्ये काही आपल्याला स्पेसिफिक प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. आता ह्या ज्या प्रॉपर्टीज असतात त्या आपण वन बाय वन एक एक गोष्टी लक्षात ठेवा. तर सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे, दॅट इज, पहिली प्रॉपर्टी आहे डायकोगॅमी. डायकोगॅमी काय प्रकार असतो वा डायकोगॅमी? तर डायकोगॅमी मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, दॅट इज अँथर्स अँड स्टिग्मास मॅच्युअर ऑन डिफरंट टाइम. अँथर्स
and stigma mature at different time. म्हणजे इथे आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात. एक, प्रोटोअँड्री किंवा प्रोटॅन्ड्री, दोन्ही वर्ड बरोबर आहे. प्रोटॅन्ड्री, प्रोटॅन्ड्री किंवा प्रोटोअँड्री आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरं प्रोटोगायनी आपल्याला पाहायला. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, पण आज तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करतो. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रोटोअँड्रीचा अर्थ असा होतो की वेन anthers mature before stigma is receptive. म्हणजेच काय झालं की एकाच फ्लावर मध्ये, हे जनरली कुठे दिसतं आपल्याला, बायसेक्सुअल फ्लावर्स मध्ये. बायसेक्सुअल म्हणजे जिथे मेल आणि फिमेल पार्ट दोन्ही सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. तर बायसेक्सुअल फ्लावर्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं बाळांनो? डायकोगॅमी. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला की प्रोटोअँड्री तरी दिसेल किंवा प्रोटोगायनी दिसेल. म्हणजे इथे काय होईल, स्टिग्मा becomes receptive earlier than maturation of anthers. आणि अँथर्स अजून अँथर्स मध्ये पोलन ग्रेन्स कम्प्लिटली तयार व्हायचे बाकी आहेत, किंवा पोलन ग्रेन्स हॅच आउट नाही झालेले किंवा डेहिसन्स नाही झालेलं. त्याच्या आज जर स्टिग्मा मॅच्युअर झाला, रिसेप्टिव्ह झाला, तर असे आता जो पार्ट मॅच्युअर झाला तो नॅचरली काय करेल, जोपर्यंत हे मॅच्युअर होतील म्हणजे अँथर्स मॅच्युअर होतील तोपर्यंत इथे फर्टिलायझेशन झालेलं असेल. आणि जेव्हा हे मॅच्युअर होतील, आता इथे स्टिग्मा तयार नाहीये आणि त्याच्या आत हे मॅच्युअर झाले, याचा अर्थ हे दुसऱ्या फ्लावरसाठीच तयार झालेले आहेत आणि तिथे जाऊन हे काय करतील, पॉलिनेशन करतील. दिस इज व्हेरी व्हेरी परफेक्ट मेकॅनिझम ऑफ प्रमोटिंग द काय म्हणू त्याला, प्रमोटिंग द क्रॉस पॉलिनेशन. दिस इज काइंड ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइस. हे आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणून आपण त्याचा स्टडी करत असतो. याच्यात एक दोन एक्झाम्पल, दोघांचे एक्झाम्पल लिहून घ्या. याच्यात डिस्क फ्लोरेट्स, याच्यात लिहून घ्या डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. आपल्याला माहिती आहे की सनफ्लावर मध्ये दोन फ्लोरेट्स असतात. एक डिस्क फ्लोरेट जे डिस्कवर असतात आणि जे साईडला असतात, रे सारखे दिसतात, त्यांना आपण रे फ्लोरेट्स म्हणतो. हे डिस्क फ्लोरेट्स हे लवकर मॅच्युअर होतात, रे फ्लोरेट्स त्यावेळेला तयार नसतात. त्याच्यानंतर पुढचा जो दुसरं जे एक्झाम्पल आहे प्रोटोगायनीचं, त्याचं लिहून घ्या ग्लोरिओसा. याचं एक्झाम्पल लिहायचं आहे आपल्याला, ग्लोरिओसा. ठीक आहे. तर दिस इज द फर्स्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस. आउटब्रीडिंग डिव्हाइसचा अर्थ होतो आउट बाहेर, ब्रीडिंग मेटिंग मिलन. जे अशी व्यवस्था की जी बाहेरच्या पोलन ग्रेनचं आणि एका स्टिग्माला फर्टिलाइज करण्यासाठी, त्या स्टिग्मावर पोलन ग्रेन येण्यासाठी बाहेरच्या पोलन ग्रेनला चान्स दिला जातो, बाहेरच्या पोलन ग्रेनला फेवर केलं जातं आणि उपलब्ध असलेल्या त्यांच्या जवळ जो पोलन ग्रेन आहे त्याला चान्स दिला जातो, त्याला अवॉइड केलं जातं टू ओव्हरकम ऑन इनब्रीडिंग डिप्रेशन. इनब्रीडिंग डिप्रेशन जे पुढे जाऊन येणार आहे त्यासाठी सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करण्यासाठी ही व्यवस्था केली गेली. त्याच्यातला पहिला पॉइंट पाहिला आपण, डायकोगॅमी. दुसरा पॉइंट आपण समजून घेऊया बाळांनो. दुसरा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे, that is prepotency. प्रीपोटेन्सी याचा अर्थ समजून घ्या.
Prepotency. Pollen grains of anther flowers germinate rapidly over the stigma than pollen grains from the same flower. आता बघा, जर it is commonly seen in case of apple. याचं पहिल्यांदा ऍपल हे एक्झाम्पल लिहून घेऊ. आता होतं काय इथं लक्षात घ्या. समजा हा एक ही एक स्टिग्माचा पार्ट आहे, हा स्टिग्मा आहे, हा मॅच्युअर झालेला आहे. या ठिकाणी मी दोन वेगवेगळ्या याच्यात दाखवतो किंवा आकारात दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात. समजा हा त्याचा स्वतःचा पोलन ग्रेन आहे आणि हा दुसरा पोलन ग्रेन आहे. ह्या दोघं सेम स्पेसीजचे आहेत. स्पेसीज म्हणजे सारख्या मॅच होणाऱ्या. हे दुसरा प्लांट वरनं आलेलं आहे आणि हे सेल्फ प्लांट्स आहे, त्याच प्लांट्स आहे. तर झालं काय, नीट लक्षात घ्या. प्रीपोटेन्सी मध्ये काय झालं, याला रिजेक्ट केलं प्लांटने, याला सपोर्ट केला नाही आणि त्याला टर्मिनेट झाला, त्याला पटकन एंट्री देऊन टाकली. याला आपण काय म्हणतो, प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी म्हणजे दुसऱ्याला, बाहेरच्या याला फेवर करणं, त्याच प्लांट मधून जे पोलन ग्रेन झाला असेल त्याला सपोर्ट न करणं किंवा त्याला जर्मिनेशनचा चान्स न देणं, दुसऱ्याला पटकन जर्मिनेशनचा चान्स देणं. तुम्हाला माहिती इथे सिलेक्शन केलं जातं स्टिग्मा. तर अशा पद्धतीची जी प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते, ही प्रॉपर्टी दिस इज कॉल्ड एज प्रीपोटेन्सी. तिसरी प्रॉपर्टी जी आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावर बेटा दरवेळेला क्वेश्चन विचारलाच जातो, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक लिहून घ्या. दॅट इज हेटेरोस्टायली. हेटेरोस्टायली याला आणखी एका नावाने बोललं जातं आणि ते लिहून घ्या तुम्ही. दॅट इज हेटेरोमॉर्फी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज हेटेरोमॉर्फी. आता हेटेरो म्हणजे डिफरंट, हेटेरो इथं पण त्याचा अर्थ डिफरंट होईल. आता स्टायली, स्टायली म्हणजे रचना. मॉर्फी शब्दाचा पण अर्थ होतो रचना. काय होतं बघा, समजा हे एक फ्लावर आहे, समजा हे एक फ्लावर आहे, याच्यामध्ये स्टिग्माची वाढ, स्टिग्मा सफिशियंटली ग्रो झालेला आहे, पण त्या पद्धतीने त्या मानाने स्टॅमेन्स जे आहेत, स्टॅमेन्सची तेवढी ग्रोथ झाली नाही. म्हणजे दोघी वेगवेगळ्या लेवलवर अरेंज झालेले आहेत. म्हणजे याची उंची जास्त आहे, याची उंची कमी आहे. इवन इफ धिस इज गोइंग टू मॅच्युअर, किंवा हे स्टिग्मा पण मॅच्युअर झाला आणि अँथर पण मॅच्युअर झाले, तरी सुद्धा ते एकमेकांना सेल्फ पॉलिनेशनला. समजा जर ह्या स्टॅमेनची उंची इतकी राहिली असती तर आपण म्हटलो असतो की इझिली पॉलिनेशन होऊ शकतं. पण यांची उंची कमी राहिल्यामुळे यांचं सेल्फ पॉलिनेशन होऊ शकत नाही. अनलेस आता हे इथून इथे बसणं, जनरली एखादा जेव्हा इन्सेक्ट येईल तेव्हा याच्यावरनं उडून याच्यावर नाही बसणार, कारण तो आला इथं ह्याला घ्यायला, नेक्टर घ्यायला आला, तर इथून तो उडून नॅचरली दुसऱ्या फ्लावर. दिस इज कॉल्ड एज हेटेरोस्टायली. याचे एक्झाम्पल जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लिहू शकता. प्रिम्युला हे याचं एक्झाम्पल तुम्ही लिहून घ्या. दिस सीन इन प्रिम्युला, also called as, which is also called as primrose. ठीक आहे, तर दिस इज हेटेरोस्टायली. काय म्हटलं आपल्या टेक्स्टबुक मध्ये देअर आर 2 or 3 फॉर्म्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ फ्लावर्स. कधी कधी याच्यामध्ये एक आणखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की फ्लावर्स आर मोर दॅन वन टाइप. ऑल फ्लावर्स विल नॉट बी सेम. फ्लावर्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. दुसरी एक गोष्ट आणखी काय पाहायला मिळते की anthers in which the stigmas and anthers are placed at different levels, heterostyle and heteroanthy. हेटेरोस्टायली याच्यात काय काय असू शकतात, हेटेरोस्टायली आणि हेटेरो नावानेच आपल्याला कळून जाईल, हेटेरोअँथी.
स्टाईल्स जे असतील म्हणजे स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, तर स्टाईल वेगवेगळ्या आकाराची असू शकते आणि अँथर्स वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. दिस इज कॉल्ड एज हेटेरोस्टाईली और हेटेरोमॉर्फी. तर ह्या दोन्ही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. काही काही ठिकाणी युनिसेक्सुअल फ्लावर्स पण आपल्याला पाहायला मिळतात. तर हे काय करतं, हे फेवर करतं कशाला, क्रॉस पॉलिनेशनला. फोर्थ पॉइंट दॅट इज कॉल्ड ॲज हर्कोगॅमी. चौथा जो प्रकार आहे दॅट इज कॉल्ड ॲज हर्कोगॅमी. हर्कोगॅमी लिहून घ्या. हर्कोगॅमीचा बाळांनो अर्थ होतो, इट इज द मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. इट इज mechanical device to prevent self pollination. हे आपण डे टू डे लाईफ मध्ये बघू शकतो. तुम्ही जाता येता रस्त्याने जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला इझिली बेटा पाहायला मिळेल, एकदम इझिली पाहायला मिळेल. कशामध्ये पाहायला मिळतं, कॅलोट्रॉपिसच्या झाडामध्ये आपल्याला. इट इज कॉमनली सीन इन कॅलोट्रॉपिस. कॅलोट्रॉपिसचा अर्थ होतो रुईचं झाड. काही लोक रुई मदार असं त्याला शब्द म्हणतात. याच्यातनं याचं एक विशेष प्रॉपर्टी असे, तुम्ही जर झाडाचं पान ब्रेक केलं, फुल तोडलं तरी त्याच्यातनं एक लॅटेक्स निघतो, एक तिखट दुधासारखा पदार्थ निघतो आणि हे जनरली शनी मंदिरात वगैरे वाहण्यासाठी वापरलं जातं. याच्यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला की याचे जर फ्लावर्स तुम्ही पाहिले तर फ्लावर्स सर्वसाधारण एक स्टार शेप्ड फ्लावर्स आपल्याला पाहायला मिळतात. हे जे स्टार शेप्ड फ्लावर्स असतात यांच्यामध्ये समजा इथे आहे, इथे आहे, इथे आहे, हे जे इथे सगळे स्टामेन्स आहेत, यांच्यामध्ये बेटा एक फिजिकल बॅरियर आपल्याला पाहायला मिळतो. फिजिकल बॅरियर पाहायला मिळतो. इथे सेंटरला त्याच्या स्टिग्मा असेल, परंतु हा जो बॅरियर आहे ह्या दोघांचं भेट नाही होऊ देणार. म्हणजे एक फिजिकल बॅरियर, मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. यांच्यामध्ये काय असेल बेटा, एक क्लिअर कट बॅरियर असेल. बॅरियर म्हणजे अडथळा. त्या बॅरियर मध्ये ड्यू टू दिस बॅरियर पॉलिनेशन इज अवॉइडेड और प्रिव्हेंटेड. इथे फिजिकल बॅरियर आहे. तसंच बरं बघायला गेलं तर कॅलोट्रॉपिस मध्ये काय झालं असतं, तो पडदा काढला की पॉलिनेशन शक्य होतं. पण नॅचरली प्लांटने काय मेकॅनिझम केलेलं आहे की ह्या प्लांटचे जेवढे प्रोड्यूस झालेले पोलन ग्रेन्स असतील ते दुसऱ्या प्लांटच्या फ्लावरला जाऊन फर्टिलाइज करतील. पण ह्या फ्लावरचा जो स्टिग्मा आहे तो सेल्फ पॉलिनेशनला अलाउ नाही करणार, बाहेरचे पोलन ग्रेन्स त्याच्यावर अलाउ करेल. दिस इज कॉल्ड एज हर्कोगॅमी. द लास्ट पार्ट विच वी आर गोइंग टू सी दॅट इज सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी. शेवटचा जो पार्ट आहे दॅट इज आपण बघूया, दॅट इज कॉल्ड एज सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी. पाचवा पार्ट जो आहे दॅट इज सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी. सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी जसं मी मगाशी बोललो, तुम्हाला आठवत असेल, सेल्फ इनकॉम्पिटॅबिलिटी. जोपर्यंत सपोज दिस इज, याला समजून घ्यावा लागेल आपल्याला. सपोज इथे ही स्टाईल आहे, मॅच्युअर आहे, सगळं तयार आहे, परंतु जर पॉलन ग्रेन ह्याच प्लांटचा आला तर याला पहिली गोष्ट नो जर्मिनेशन अलाउड. याला जर्मिनेट करायला चान्स मिळणार नाही. नो जर्मिनेशन. याला तुम्ही म्हणू शकता पोलन ग्रेन ऑफ सेम प्लांट. आता या ठिकाणी दुसरा पोलन ग्रेन आला. लेट्स से की एक दुसरा पोलन ग्रेन आला, तर दुसऱ्या पोलन ग्रेनला अदर पोलन ग्रेन will be germinated.
आता झालं काय की समजा आलाच नाही, दुसरा पोलन ग्रेन आलाच नाही आणि हा समजा कदाचित जर्मिनेट झाला तर हा पूर्ण पोहोचू दिला जात नाही. ही जी पोलन ट्यूब आहे बेटा ही कुठेतरी ब्रेक केली जाते किंवा इवन इफ इट एंटर्स हियर, लेट्स से इथपर्यंत जरी एंट्री झाली तरी याला इथून आत नाही जाऊ दिलं जात. येतंय लक्षात? म्हणजे एक जो केमिकल डायलॉग झाला इथून, ज्याच्यानंतर पोलन ट्यूब जरी ग्रो केली तरी इट विल नॉट ग्रो इनफ टू फर्टिलाइज द एग सॅक. एग सॅकच्या आत इट विल नॉट गेट एंट्री and it cannot fertilize or fuse with the egg cell. इथपर्यंत या सगळ्या इनकॉम्पिटेबिलिटी केल्या जातात. निरनिराळ्या लेवलच्या इनकॉम्पिटेबिलिटी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या फार डिटेलमध्ये नाही जायचंय. की सेल्फ इनकॉम्पिटेबिलिटी बद्दल आपण उद्या थोडक्यात बोलूया आणि आर्टिफिशियल फर्टिलायझेशन कशा पद्धतीने केलं जातं दॅट वी विल स्टडी. थँक्यू. I think you got today's complete lecture. We will meet tomorrow at the same time. Till then, goodbye. Thank you.